हरि ओम. ओंकार योग यूट्यूब चॅनलमध्ये मी आनंद, सर्वांचं मनापासून स्वागत. रेकी सगळ्यात चांगली कुठे दिली जाऊ शकते किंवा कुठे जास्ती ऍक्सेप्टन्स पॉवर कुठे आहे जास्ती? झाडांमध्ये सगळ्यात जास्ती आहे, कारण झाडांमध्ये कुठल्याही षड्रिपू नाहीयेत, वाईट भावना नाहीयेत, त्यामुळे त्यांच्यात ऊर्जेचं वहन सगळ्यात जास्ती चांगलं होतं. त्याचप्रमाणे लहान मुलं, लहान बाळ यांना पण रेकी अतिशय चांगल्या पद्धतीने दिली जाऊ शकते. त्यांची ऍक्सेप्टन्स पॉवर खूप जास्ती आहे. त्यामुळे लहान बाळांना पण रेकीचा वापर, म्हणजे लहान बाळांच्या जन्मापासून, लहान बाळ गर्भात असल्यापासून जन्मापर्यंत सुद्धा या रेकीचा वापर करता येतो. रेकीचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे की रेकी तुम्हाला वाईट उद्देशासाठी वापरता येत नाही. म्हणजे तुम्ही तसा प्रयत्न केला चुकून तरी ती यशस्वी होत तर नाहीच, उलट त्याचा उलटा परिणाम असा होतो की ती आपल्यावरच उलटते. म्हणजे जर तुम्ही एखाद्याचा, म्हणजे आता एक उदाहरण म्हणून, कोणालाही पर्सनली काही विषय नाही हा, उदाहरण म्हणून घरामध्ये दोन व्यक्तींमध्ये काहीतरी वाद भांडण असतं. समजा सासू सुना, एक आपलं एक लोकप्रिय किंवा एक पारंपरिक उदाहरण म्हणून घेऊया. सासू सुनांमध्ये काहीतरी मतभेद किंवा वितुष्ट असतं आणि समजा मग सून रेखी शिकलेली आहे असं समजूया आपण, आणि मग सुनेनी ठरवलं की सासू मला फार त्रास देते, तर सासूला काहीतरी व्हावं म्हणून मी रेकीचा उपयोग करीन. मग सासू बाहेर गेलीये कुठेतरी, मग ती धडपडून येऊ, काहीतरी जखमी हो, अशा पद्धतीने असं काही जर आपण रेकीचा उपयोग करू गेलो तर आपला तो उद्देश सफल तर होणार नाहीच, उलटा आपल्यावर ते उलटेल आणि आपल्याला त्याचा त्रास होईल, आपल्यालाच काहीतरी अपघात होईल. त्यामुळे रेकी शिकल्यानंतर, रेकी वापरताना अतिशय महत्वाची काळजी ही घ्यावी लागते की चांगल्या उद्देशानेच रेकी वापरावी लागते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अशीच अजून उत्तमोत्तम माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हरि ओम.